वांबोरी परिसरातील डोंगरगण घाटामध्ये 17 फेब्रुवारी रोजी सकाळच्या दरम्यान एका इसमाचा मृतदेह गोणीमध्ये घालून जाळलेल्या अवस्थेत आढळून आला। मृतदेहाची विल्हेवाट लावण्याच्या हेतूने मृतदेह खोल दरीमध्ये फेकून देण्यात आला असा संशय आहे। सदर मृतदेहाच्या हातावर छत्रपती व छातीवर सोनाली आणि हाताच्या अंगठ्यावर केके असे नाव गोंधलेले आहे। या घटनेमुळे परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे। मृतदेहाची ओळख पटवून गुन्ह्याचा तपास लावणं हे पोलिसांसमोर मोठं आव्हान उभं राहिलं आहे। 17 फेब्रुवारी रोजी सकाळी 10च्या दरम्यान MIDC पोलीस ठाणे हद्दीमध्ये असलेल्या डोंगरगण घाटामध्ये एक इसम सरपण तोडत होता। त्यावेळी त्या इसमाला गोणीमध्ये घातलेला मृतदेह त्या ठिकाणी दिसून आला। त्यावेळी सरपण तोडणाऱ्या इसमाला दुर्गंधी येऊ लागल्याने त्यांनी परिसरात पाहिले असता खताच्या गोणीमध्ये पुरुष जातीचा मृतदेह त्याला आढळून आला। त्यानं सदर घटनेची माहिती सरपंच आणि पोलीस प्रशासनाला दिली। घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन अहिल्यानगर येथील जिल्हा पोलीस उपाधीक्षक गिरीश वमने तसेच हवालदार सतीश खामकर, अजिनाथ पालवे आदी पोलीस पथकाने घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली आहे। फॉरेन्सिक पथक आणि श्वान पथकाला घटनास्थळी पाचारण करण्यात आलं। पोलीस पथकानं मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला आहे। मृतदेहाची अद्याप ओळख पडलेली नाहीये। तो 35 ते 40 वयोगटातील पुरुष जातीचा मृतदेह आहे। 3 ते 4 दिवसांपूर्वी त्याचा खून झाला असावा अशी शक्यता वर्तवली जाते आहे। मृतदेहाची ओळख पटवून गुन्ह्याचा तपास लावणं हे पोलिसांसमोर मोठं आव्हान उभं राहिलं आहे। या घटनेमुळे वांबोरी आणि नगर परिसरामध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे। डोंगरगण हे ठिकाण निसर्गरम्य असल्याने तिथे नेहमीच वर्दळ असते। घाटामध्ये आजपर्यंत खून, दरोडे, रस्तालूट अशा अनेक घटना घडल्या आहेत। या भागामध्ये CCTV कॅमेरे आता बसवण्यात यावे अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून केली जात आहे। टीव्ही न्यूज नेटवर्कसाठी प्रतिनिधी RR जाधव, राहुरी।